नमस्कार मित्रांनो, आज आपण या सुबोध चित्रकला पुस्तकामधून शेतात न्याहारी करणारे जे ड्रॉइंग आहे, शेतात न्याहारी करणाऱ्यांचे ड्रॉइंग जे आहे ते आपण आज करणार आहोत. म्हणजे इथे मी एक बेसिक करून ठेवलेलं आहे. मी हे एक्सप्लेन करतो किंवा फिगर कशा ड्रॉ करायचे हे पण मी सांगणार आहे. तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा नक्कीच तुम्हाला उपयोगी असा व्हिडिओ होणार आहे. तर चला, याला मी कशी सुरुवात केली मी सांगतो. ज्यावेळेसही आपल्याकडे हा पेपर येतो, हा एक प्लेन पेपर असतो, याच्यावरती काही नसते. मग आपण काय करायचं, याला बघायचं कसं? याला बघताना आपण पहिल्यांदा होरायझन लाईन बघायची मित्रांनो. होरायझन लाईन म्हणजे काय? एक क्षितिज रेषा जिथे आकाश आणि जमीन एकत्र मिळाल्याचा आपल्याला भास होतो, तर ती लाईन क्षितिज रेषा. मग ती काढल्यानंतर आपल्याला समजले की बा एवढा भाग जो आहे हा आकाशाचा आहे, एवढा भाग हा जमिनीचा आहे. मग हा झाल्यानंतर मी काय केलं की या बाजूला झाड आहे, त्या झाडाच्या दोन रेषा अशा काढून घेतल्यानंतर त्याला ब्रँचेस काढले आहे. आणि नंतर हे जे तीन पुरुष इथे बसलेले दिसतात यांचं कसं कंपोजिशन केलं हे पण मी तुम्हाला समजावून सांगतो. तर बघा, ही एक फिगर घेतली तर ही फिगर समजा किंवा ही फिगर कोणतीही फिगर जर ड्रॉ करायची तर त्याचं बेसिक जे आहे ते एकच आहे. तर बेसिक नेहमी आपण लक्षात घ्यायचं. बेसिकवरून आपल्याला समोर अभ्यास करायला, ड्रॉइंग करायला सोपी होते. तर बघा, आता ही फिगर ड्रॉ करायची असेल तर मी काय करणार आहे, इथे मी एक सर्कल घेणार आहे चेहऱ्यासाठी. त्या सर्कलच्या नंतर मी असा एक छोटासा ट्रायंग्युलर शेप याला जोडणार आहे. इथे मान अशी जोडणार आहे आणि हा पुरुष असा बसलेला असल्यामुळे या बाजूला असा एक रेक्टँग्युलर शेप म्हणजे आयताकृती शेप इथे मी ड्रॉ करणार आहे. आणि ह्या बाजूला या मांडीचा भाग आणि इकडची मांडी छोटी असेल कारण की ती आपल्याकडे आलेली आहे म्हणून तो असा भाग दिसेल. आणि इथे नंतर असा हात असेल. ओके. आणि हा हात त्याच्या मांडीवर वगैरे ठेवलेला असेल असा. तर मित्रांनो, ह्या अशा प्रकारचे एक बेसिक आपण बनवतो. तर ह्या बेसिकवरूनच आपण नंतर इथे चेहरा असा ॲड करतो, इथे लिप्स टाकतो, इथे मिशी पाहिजे तर मिशी आपण ॲड करू शकतो मित्रांनो. नंतर इथे आपल्याला टोपी पाहिजे, फेटा पाहिजे, जे काही पाहिजे ते आपण इथे ड्रॉ करू शकतो मित्रांनो. तर हे बेसिक आहे, हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि बघा, नंतर इथे शर्टाच्या इथे असा व्ही शेप ड्रॉ करायचा. व्ही शेप ड्रॉ केल्यानंतर याला कॉलर ॲड करायला सोपी जाते. नंतर ह्या बाजूला आलो आपण की इथे ही ओव्हरलॅप लाईन घ्यायची छातीची. नंतर इथे हा शर्ट दुमडलेला, ही लाईन सरळ इकडे येईल. नंतर ही लाईन ओव्हरलॅप असेल या हाताची. मित्रांनो, ओव्हरलॅप जे शेप्स होतात हे खूप महत्त्वाचे असतात. समजा जर या आता समजा बघा, हा इथे हात आहे या बॉडीमध्ये आणि इथेच शर्ट आहे. पण मी जर याला ओव्हरलॅप केलं आणि शर्ट इथून काढलं तर हात हा शर्टाच्या मागे दिसतो. पण तेच जर मी काय केलं मित्रांनो, बघा आता हे असं, नंतर हे जे आपण रफ काढलेला इथे असा शर्टाच्या बाईचा शेप देऊन आपण असा इथे हात पूर्ण करू शकतो. आणि हात जेवताना असेल तर असा एक अंगठा आणि हे असे बोटं द्यायचे आहे. सिम्पल, जास्त कॉम्प्लिकेटेड न करता आपल्याला सिम्पल विचार करायचा आहे. बेसिक शेप्स घ्यायचे आहे, इथे असा डब्बा द्यायचा आहे. म्हणजे या प्रकारे फिगर्स आपण ड्रॉ करणार आहोत. तर चला, आता आपलं जे ड्रॉइंग आहे ते आपण पूर्ण करूया. तर आता मी काय करतो आहे की हे जे फिगर्स आहेत ह्या करून ठेवलं, हे केलं. आता ही मी पूर्ण करतो आहे. तर ही पूर्ण करताना मला इथे याचा वर फेट्याचा भाग काढायचा आहे. तर मी इथे हा असा फेटा काढतो आहे डोक्यावर. याचा जस्ट असा फेटा म्हणजे जे एक खांद्यावरचं एक हे असते छापी, ते लोक आपल्या मग डोक्याला बांधतात ऊन लागली नाही पाहिजे म्हणून. आणि तेच मग काम करताना घाम पुसायला वगैरे पण कामी येते. तर अशा प्रकारे हे बघा, आता असा डोळा काढलेला आहे आपण. ओके. हा खाली पाहतो आहे तर हा डोळा थोडा वर झालेला आहे मित्रांनो. हा डोळा कुठे असतो, याची पोझिशन कुठे असते हे पण मी इथे सांगतो आहे. ठीक आहे. तर हा जो आपल्या डोळ्याच्या इथे जो डोक्याच्या इथून हा जो गॅप आलेला असते, इथे आपल्या डोळ्याचा भाग असतो नेहमी. हे बघा, आता कसं व्यवस्थित वाटतं आहे. तो वर गेला होता डोळा, कपाळावर गेला होता. आता कसा हा डोळा व्यवस्थित झालेला आहे. इथे मिशी आहे, इथे चीन आहे, इथे मानेचा भाग आहे असा. त्याच्यानंतर इथे कॉलर असेल, मग शर्ट असेल आणि हा इकडे एवढा मागे जात नाही. आपली पाठ अशी इथून आलेली असते. ओके. तर हा झाला पाठीचा भाग. बघा, ही पाठ अशी आलेली असते, अशी खाली इथून वाकलेला राहील. आणि नंतर हा जो हात आहे इथून असा हात घ्यायचा आहे
याला असा एक आर्क असा द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथून असा एल्बो नंतर फोर आर्म असा काढायचा आहे आणि हा हात डब्यामध्ये आहे. तर आपण असा हात हा डब्यात गेलेला दाखवूया. ओके, असा म्हणजे की बा जेवण घ्यायला डब्यात गेलेला आहे. इथे कपड्याची अशी फोल्ड दाखवा. नंतर हे जे शर्ट आहे याच्यावर अशा 2 रिंकल्स टाका आणि नंतर जर हा जमिनीला असा टेकून बसला असेल, असा म्हणजे जमिनीत टेकूनच बसतो, पण माझा सांगण्याचा दृष्टिकोन असा आहे की जर शर्ट खाली आले असेल तसं, जर जमिनीला टेकलं नसेल तर सरळ राहील, जमिनीला टेकलं असेल तर असं जाईल मित्रांनो, हे असं. ओके, म्हणजे भास होईल की बाबा हे जमिनीवरती हा बसलेला आहे. ओके, आणि हे झालं आहे धोतर. ओके मित्रांनो, हे बघा एवढं सिम्पल आहे. नंतर याचं पण डब्बा, इथे असा डब्बा दाखवा. या डब्यामध्ये हा जेवतो आहे, न्याहारी करतो आहे. नंतर इथे हा पर्स्पेक्टिव्हमध्ये दाखवा, जो जेवायच्या डब्याच्या खाली त्याने आथरलेला आहे पेपर वगैरे, जो पण काय असेल, तो पेपर असेल, चटई असेल किंवा अजून काय असेल ते आपापल्या याच्यानुसार आपण ते दाखवू शकतो. इथे एक प्लेट आणि डब्बा, इथे पण सेम तसंच आहे. तर आता बाकीचे जे एलिमेंट्स आहेत, बाकीचे एलिमेंट्स काय आहेत, तर ही होरायझन लाईन आहे. जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, तर ही होरायझन लाईन आहे. मग ह्या होरायझन लाईनच्या इथे दूरवर घरं आहेत असे. मग दूरवरचे घरं कसे दाखवणार आपण, तर थोडे छोटे 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 असे घरं दाखवणार, कारण की ते दूर आहेत, दृष्टीला ते लवकर म्हणजे दिसत नाहीत जवळ डोळ्यांच्या, त्याच्यामुळे आपण त्यांना छोटे दाखवतो पर्स्पेक्टिव्हमध्ये. जी आपल्या जवळची गोष्ट आहे, जी आपल्या जवळची गोष्ट आहे ती आपल्याला मोठी दिसते, जी दूरची आहे ती छोटी दिसते. ओके, तर असे विविध प्रकारचे घरं आपण इथे दाखवायचे असतात. ओके, तर मी पण असे 3-4 टाईपचे घरं काढतो आहे मित्रांनो. ह्या असे 3-4 टाईपचे घरं, या बाजूला काही घरं, या बाजूला काही घरं असे दाखवायचे आहे. हे बघा असे. असं काही नाही की घर असं कौलाचंच पाहिजे, तुम्हाला वाटलं तसं तुम्ही काढू शकता, आपल्यावर आहे ते. नंतर इथे एखादी झोपडी पण दाखवू शकता, अशी झोपडी दाखवू शकता, एखादं पक्कं घर दाखवू शकता. हे पूर्ण आपल्यावर आहे मित्रांनो. दूरचं जे झाड आहे हे झाड पण आता हे झाड जे आहे, या झाडाची पण जे आपले ड्रॉईंग आहे ही आपण थोडी फेअर करून घेऊया. इकडे हे जाईल असं, याला आउटलाईनमध्ये पण होऊन जाईल मित्रांनो. याच्यावर जास्त वेळ काही घालवायचा नाही आहे. आउटलाईनमध्ये परत आपण ह्या गोष्टी करणार आहोत. याच्यापेक्षा दूर जे झाड आहे ते अजून छोटं दाखवायचं आहे. आणि नंतर इथे थोडंसं, आता ऑब्वियसली शेतात आहे म्हणजे असं थोडंसं गवत दाखवावं लागेल. ज्यावेळेस आपण ते ड्रॉईंग करू त्यावेळेस पीक दाखवावं लागेल. इथे पण हे झाड आहे, हे बसले झाडाच्या सावलीमध्ये असे. इकडे झाडाचं गवत असेल, खोड असेल खाली जमिनीवर. ओके, हे असं असेल. आणि इथे पण जे काही शेत जमीन आहे, ग्रीनरी, ती ग्रीनरी इथे असेल मित्रांनो. ओके, तर आपण याला आता आउटलाईन करायला घेऊया. तर याला आता आउटलाईन करायला मी हा पॅन्टोनिकचा एक ब्लॅक जेल पेन घेतलेला आहे. याने मी पहिले याला आउटलाईन करतो आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करू शकता. याला अशी आउटलाईन करायची आहे, केसांच्यामध्ये अशी आउटलाईन करायची आहे. ओके, इथे थोडा मी सेम प्रोसेस आहे, त्यामुळे थोडंसं मी थोडं फास्ट करणार आहे नंतर व्हिडिओला, किंवा पूर्ण आउटलाईन झाल्यानंतर शो करणार आहे मित्रांनो. तर तुम्ही कंटिन्यू पाहत राहा. तर इथे आता बघा, बऱ्यापैकी तिन्ही माणसांची ड्रॉईंग झालेली आहे. आणि याच्यामध्ये काय विशेषता आहे, हा खाली पाहतोय तर याच्या केसांचा भाग जो आहे हा जास्त दिसतोय, त्यामुळे जाणवते की हा खाली पाहतोय मित्रांनो. तर हे बारकावे आपण थोडेसे लक्षात घेतले पाहिजे ज्यावेळेस आपण ड्रॉईंग करतो त्यावेळेस. ओके, आणि ज्याप्रमाणे मी मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितले की प्रत्येक लाईन जी आहे ही वेगळा आकार आहे, तिची वेगळी भाषा आहे आपण असं म्हणू शकतो. कारण की त्या
लाईनने आपल्याला वेगळं काहीतरी जाणवते. आता इथे बघा ही लाईन कशी मी ड्रॉ करते, जिथे पानांचा आकार दिसतो आहे की नाही, इथे असा फील येतो आहे ना तुम्हाला की पानं आहेत. तर इथली लाईन कशी आहे बघा, तर हे आपण ड्रॉ करताना लक्षात ठेवायचं आहे की बाबा इथे ही लाईन कशी ड्रॉ केलेली आहे. ओके मित्रांनो, कंटिन्यू पाहत राहा, शेवटपर्यंत पहा, नक्कीच हे तुम्हाला हेल्पफुल होईल आणि सबस्क्राईब करून तुम्ही मला सपोर्ट करू शकता. आता ह्या जे दूरवर घर दाखवलेले आहेत यांना आउटलाईन करायची आहे. तर अशी स्टेप बाय स्टेप ही सगळी आउटलाईन आपण पूर्ण करून घ्यायची आहे. आणि याच्यानंतर याचा दुसरा जो व्हिडिओ येणार आहे मित्रांनो, तो येणार आहे याच्या कलरिंगचा. तर त्यामुळे तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यावर पूर्ण ड्रॉईंग कसं करायचं, आउटलाईन कशी करायची, ड्रॉईंग कसं करायचं, ही पूर्ण सिरीज तुम्हाला इथे पाहायला मिळेल. त्यामुळे सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा. आणि इथे बघा आउटलाईन करताना आपण जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ओव्हरलॅप लाईन्स काय असतात, ओव्हरलॅप लाईन्सच्या वेळेस आपल्याला काय लक्ष घ्यायचं असते. नंतर आपण काय करतो, बरेच वेळा आउटलाईन करून टाकतो. पेन्सिल तर आपल्याच्यानं इरेज होऊ शकते, पण आउटलाईन केल्यानंतर काय होते की हा जो ब्लॅक जेल पेन आपण चालवलेला आहे, हा जेल पेन इरेज होत नाही. त्यामुळे आपण आपलं जे पण चित्र छान केलेलं असते त्यावरचं कंट्रोल आपण गमावून बसतो आणि मग ड्रॉईंग आपलं छान होत नाही. आता जे पण पेन्सिल आहे ही इरेज करून घेऊया आणि नंतर आपण कलरिंगला सुरुवात करूया. आता हे इरेज नक्कीच करायचं आहे. बघा इरेज केल्यानंतर जे पण पेन्सिल आहे हे इरेज होते आणि बाकीच्या गोष्टी नीट अँड क्लीन आपल्याला दिसायला लागतात. तर हे बघा आता हे ड्रॉईंग पूर्ण आउटलाईन करून झालेलं आहे आणि एकदम नीट अँड क्लीन दिसते आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी घेऊन येणार आहे याचं पूर्ण कलरिंग स्टेप बाय स्टेप. त्यामुळे नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत नक्कीच शेअर करा. थँक्यू मित्रांनो.